पैठण शहरातील नागरिकांचा धोकादायक व चुकीच्या पद्धतीने केलेल्या विद्युत वायरिंगमुळे जीव धोक्यात. सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय सुजित वंगाळ पैठण यांना निवेदन. पैठण शहरातील तसेच नाथविहार परिसरामध्ये महावितरण विभागामार्फत किंवा संबंधित वायरमन कंत्राटदार यांच्यामार्फत वीज पुरवठ्याच्या वायरिंगचे व डीपी उभारून त्या अनुषंगाने विद्युत पुरवठा व वायरिंगचे काम चुकीच्या व असुरक्षित पद्धतीने करण्यात आलेले आहे. सदर ठिकाणी विद्युत तारा सैल अवस्थेत आहेत, तर काही तारा खाली लोंबकळत आहेत. तसेच सुरक्षिततेचे नियम पाळले गेलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना व लहान बालकांना विजेचा धक्का बसून आग लागून जीवितहानी होण्याचा गंभीर धोका निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत अनेक वेळा वेळोवेळी भेटून व तोंडी कळवूनही अद्यापपर्यंत याबाबत कोणत्याही यथायोग्य उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात गंभीर घटना होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे पैठण शहरामध्ये अनुचित प्रकार घडल्यास, त्यास नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यास कोण जबाबदार राहणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्यामुळे तात्काळ पैठण शहरातील तसेच नाथविहार परिसरामध्ये केलेल्या वायरिंग व उभारण्यात आलेल्या डीपी याची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहणी करून लोंबकळत असलेल्या वायरिंगचे व उघड्या ठेवलेल्या डीपी यांना बंद करून पैठण शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही याबाबत यथायोग्य ती कार्यवाही आपल्या कार्यालयामार्फत करण्यात यावी व शहरात सर्व भागात आपल्या कार्यालयामार्फत उभारण्यात आलेल्या डीपी व वायरिंगची तात्काळ पाहणी करण्यात यावी व चुकीच्या पद्धतीने केले गेलेल्या वायरिंग त्वरित दुरुस्त करून घ्याव्यात. उघड्या असलेल्या डीपी बंद करून त्याबाबत यथायोग्य त्या तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात व भविष्यात नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणी निवेदन देऊन ॲडव्होकेट सुभाष बाबुराव खडसन यांच्यामार्फत दिनांक 16/3/2026 रोजी करण्यात आली आहे. आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनवणे.